बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। मावळमधील कुंडमाळा भागात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडलेली आहे। काल रविवारच्या सुट्टीनिमित्त अनेक पर्यटक इंद्रायणी नदीवरील पुलावर एकत्र आले होते। याच ठिकाणाहून एक दुचाकी गेली आणि हा 30 वर्ष जुना पूल कोसळला। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 41 जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं। इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असूनही पुलाचं काम केलं नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय, तर काम का रखडलं याची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। पूल दुर्घटनास्थळी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला। दरम्यान बचावलेल्यांचे काही नातेवाईक अडकले होते। यावेळी आपली व्यथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बचावलेल्या 41 लोकांपैकी 11 जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले, तर 30 जखमींवर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अजूनही एक जण बेपत्ता आहे। पूल दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे। मूळचे कोल्हापूरचे आणि पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असलेले रोहित माने आणि त्यांचा 6 वर्षीय मुलगा विहान माने यांचा मृत्यू झालाय, तर रोहित माने यांच्या पत्नीच्या दोन्ही पायांची नखं तुटली असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। मावळमधील पूल दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट मोडवर आलंय। राज्यातील सर्व जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिलेत। अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारकडून खबरदारी घेण्यात येते। इंद्रायणी नदीत पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून दुर्घटनेची माहिती जाणून घेतली। आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं। मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची भेट घेतली। परिस्थितीचा आढावा घेत जखमींशी संवाद साधत त्यांनी तब्येतीची विचारपूस केली। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत प्रशासनानं खबरदारी घेतली पाहिजे होती। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता तरी सरकारनं पावलं उचलावीत असं रोहित पवार म्हणाले। आणि आता मान्सून संदर्भात एक महत्त्वाची बातमी। राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागलेला आहे। आज कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधारेची शक्यता असल्यानं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण आणि घाट माथ्यावर हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट, तर ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तसंच पालघर, धुळे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। नाशिक शहरात अवघ्या तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं। नाशिक त्र्यंबक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना कसरत करावी लागली। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली। पावसामुळे आठवडे बाजारातील नागरिकांची तारांबळ उडाली, तर व्यापाऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्रात जवळपास 3 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत। समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये असून मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली या भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झाला। संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसामुळे शेतकरी सुखावलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खचलेल्या निराडावा कालवा परिसरातील कॅनॉल दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली। संबंधित अधिकाऱ्यांना काम दर्जेदार आणि वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या। आजपासून शाळांची घंटा वाजवणार आहे। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विविध शाळेमध्ये उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे।
राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं खचलेला भाग बुजवण्याचं काम सुरू आहे। कृष्णा आंधळेला तातडीनं अटक करून कडक कारवाई करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। तर मी परीक्षेत पास झाले पण कौतुकाची थाप देण्यासाठी वडील नाहीत अशी खंत वैभवी देशमुख हिनं व्यक्त केली आहे। दोन व्यापाऱ्यांना आणि भाजपला मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला संपवून त्यांना पालिका हडप करायची असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला। भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद मिळावं यासाठी किती प्रयत्न केले पण काहीच झालं नाही। ज्यावेळी फुटले गद्दार झाले तेव्हा कारण काय दिलं तर अजित पवार निधी देत नाहीत, मग आता त्याच अजितदादांना तुम्ही कसं स्वीकारलं असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच त्यांचं बळ वाढेल, मात्र ते एकत्र येतील असं वाटत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीवर मंत्री छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं। सांगलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 11 वर्षातील कामगिरीच्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या संकल्पनेतून मारुती चौकात हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 11 वर्षांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। पंतप्रधानांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला असंही दानवे म्हटलं। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न झाला। झेंडेकरी आणि विणेकरींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन नाथांच्या पालखीला रिंगण घातलं। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पहिला रिंगण सोहळा पार पडला। सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत। अंभई परिसरात मिरचीवर मोठ्या प्रमाणात कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीची रोपं उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। दिव्यांगांना दिलेल्या निधीचा वापरच झाला नाही। दिव्यांगांना हा निधी उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे आमदार खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा नांदेडमधील दिव्यांग बांधवांनी केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 27 गावं वगळा, 27 गावांची वेगळी नगरपालिका करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 27 गावांचा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार अशी माहिती सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जामसाळा गावात पत्नीनं पतीचा गळा ओळून हत्या केली आहे। सिंदेवाही पोलीस ठाण्यात आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील शेडे गावातील जंगलात 2 वाघांमध्ये झुंज झाली। या एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झालाय, तर वनविभागानं मृतदेह ताब्यात घेतलाय। मुंबईत मुसळधार पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे, तसंच फक्त 4 तासांच्या अवधीत 28 वेळा अतिवृष्टी झाली आहे। मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या अंतर्गत विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे। MMRDA उभारत असलेल्या मेट्रो मार्गिका 4, 4A आणि 10 आणि 11 साठी ठाणे जिल्ह्यात मोघरपाडा इथे सर्वात मोठा जागतिक दर्जाचा एकात्मिक मेट्रो कार आणि डेपो उभारला जाणार आहे। त्यासाठी आवश्यक असलेली तब्बल 174 हेक्टर जमीन राज्य सरकारनं MMRDAला हस्तांतरित केली आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कांदिवली आणि मालाडमध्ये रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आलाय। कांदिवलीमध्ये समविषम पार्किंग तर मालाड परिसरात नो पार्किंग करण्यात आले आहे। यामुळे आता मालाड कांदिवलीची वाहतूक कोंडी सुटणार असून प्रवाशांचा प्रवास आरामदायक आणि जलद होणार आहे। MMRDA कडून बोरिवली ते ठाणे दरम्यान दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्प हाती घेतलेला आहे। या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला वेग आला असून MMRDAनं आर्थिक मोबदला, स्थायी निवासस्थान आणि SRA मार्फत पुनर्वसन असं 3 पर्याय जाहीर केले। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत शरद पवार गट सज्ज झालाय। त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले। दमदार पावसानं कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुपटीनं शिल्लक राहिलाय। राधानगरी धरणात 52% पाणीसाठा जमा झालाय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षेला गेल्या 4 वर्षांच्या तुलनेमध्ये यंदाची विद्यार्थी नोंदणी आणि उपस्थिती सर्वाधिक ठरली आहे। अभियांत्रिकी क्षेत्राचा वाढत असलेला विस्तार, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अभ्यासक्रमांच्या वाढणाऱ्या जागा, स्थापत्य आणि मेकॅनिकल सारख्या मूलभूत शाखांना वाढता प्रतिसाद, याच क्षेत्रात संधी मिळण्याची आशा अशा कारणांनी विद्यार्थ्यांचा या परीक्षेकडे ओढा वाढत असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे। पुण्याच्या घाऊक बाजारात परराज्यातून मटाची आवक कमी होत असल्यानं मटाच्या दरात वाढ झाली आहे, तर घेवड्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली।
नाशिकमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच 2 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावं लागलंय। विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली असून गणवेश केव्हा मिळणार याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही। कोकण रेल्वे मार्गात दरड कोसळण्यासाठी शक्यता, मुसळधार पावसामुळे कमी होणारी दृश्यमानता इत्यादी बाबी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येतं। पावसाळी वेळापत्रक 15 जूनपासून सुरू झालं असून कोकणातील रेल्वे गाड्यांचा वेग मंदावलेला आहे।